नमस्कार मित्रांनो, एखाद्याची बेइज्जती व्हावी आणि किती वेळा व्हावी याची काही मर्यादा असते, पण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय की शहबाज शरीफ व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर भेटीची वाट बघतायत. 40 मिनिटं ते बसून राहिलेले आहेत. 2 खुर्च्या आहेत, मागे पाकिस्तानचा आणि रशियाचा झेंडा आहे आणि 40 मिनिटं बसून राहिल्यावर शेवटी ते नाईलाजाने उठतात आणि शेजारच्या खोलीत जातात. त्या खोलीमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि तुर्कीचे अध्यक्ष रजीब तय्यब अर्दवान यांची मीटिंग, यांची बैठक चालू आहे. त्यांच्या जो सिक्युरिटी एन्टुराज आहे, डिटेल्स आहेत, त्याला रशियाचे आणि तुर्कीचे लोक अडवण्याचा प्रयत्न करतात. पण शहबाज शरीफ घुसतात, खोलीमध्ये घुसतात आणि त्या खोलीत जाऊन एका कोचावर बसतात. खोलीचा दरवाजा बंद होतो. नंतर त्या भेटीचे पुढचे तपशील दुसऱ्या व्हिडिओतनं दिसतात. ते म्हणजे एका सोफ्यावर अर्दवान आणि पुतीन आणि आणखीन एक गृहस्थ बसलेले आहेत आणि समोरच्या कोचावर एक सिंगल सिटिंग सोफा आहे. त्या खुर्चीवर शहबाज शरीफ बसलेले आहेत. हे लोक बोलत आहेत. पुतीन आणि शहबाज शरीफ हात मिळवत आहेत आणि 5-10 मिनिटं झाल्यावर शहबाज शरीफ बाहेर येतात आणि पतली गली से निकल असं कुठून तरी म्हणजे स्वतःचं तोंड काळं करून निघून जात आहेत. अर्थातच भारतीय माध्यमांनी या सगळ्याची, खास करून हिंदी वृत्तपत्रांनी, TV चॅनलनी शहबाज शरीफ यांची शाळा घेतली. त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला की बघा कशा प्रकारे मोदी यांना पुतीन मान देतात, मोदी पुतीन यांना मान देतात, पण शहबाज शरीफची कोणी दखल घेत नाही. आणि ही गोष्ट फक्त व्लादिमीर पुतीनपुरती मर्यादित नाही. अमेरिकेत गेले होते, तिकडेही ट्रम्प यांनी त्यांना पाठीमागे उभे होते, त्यांना असं खांद्याला धरून पुढे आणलं की चला बोला, आता हे पण बोलणार आहेत. गाझामधल्या शांतता प्रक्रियेबद्दल हेही बोलणार आहेत. आणि म्हणून त्यांना आणि म्हणले माय फेवरेट फील्ड मार्शल हू इज नॉट हिअर, म्हणजे फील्ड मार्शल आसिम मुनीर नाही आहे तर त्यांची जागा शहबाज शरीफ घेतील. म्हणजे अशी बेइज्जती ट्रम्प यांनी केली होती आणि आता पुतीन यांनी ही बेइज्जती केली होती. पण आता याच्या मागचे तपशील समजून घेणं आवश्यक आहे, म्हणजे या व्हिडिओचा अर्थ लागेल. नाही तर मग काय, मनोरंजनासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण बघायचं असेल तर आपण सगळेजण बघू शकतो. त्याच्यामध्ये आपणच ठरवू शकतो की पाकिस्तान कसा गणंग देश आहे. तर ही जी बैठक पार पडत होती ही तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबादमध्ये सुरू होती. तुर्कमेनिस्तानला म्हणजे ज्याला सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर जे 5 स्थान तयार झाले, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान आणि किर्गिझिस्तान, यातला हा जो तुर्कमेनिस्तान आहे, त्याच्या नावातच तुर्कमेन आहे, म्हणजे हे तुर्किश वंशाचे लोक आहेत. तो इतर देशांपासनं तसा फटकून असतो, म्हणजे तो फार लोकांना, पर्यटकांना वगैरे कोणालाच प्रवेश देत नाही. तो आपल्याच धुंदीत, आपल्याच मस्तीत देश असतो. आणि तो उझबेकिस्तानच्या खालती, इराण आणि उझबेकिस्तानच्या मध्ये आहे. आणि उत्तर कोरिया जसा अपरिचित आहे लोकांना, तशाच प्रकारे हा तुर्कमेनिस्तानही अपरिचित आहे. या देशाचं धोरणच ज्याला म्हणतात न्यूट्रॅलिटीचं आहे, म्हणजे 30 वर्ष कुठल्याही देशात आम्ही ढवळाढवळ करणार नाही, कोणी आमच्याकडे ढवळाढवळ करणार, तसं त्यांच्याकडे ढवळाढवळ करण्यासारखंही काही नाही, गवताळ कुरणं सोडून. आणि त्यामुळे हा देश आपल्याच मस्तीत जगत असतो. पण 30 वर्ष झाली या धोरणाला, आणि 2025 हे आंतरराष्ट्रीय शांतता वर्ष आहे म्हणून त्यांनी एक परिषद ठेवली होती. या परिषदेला कोणाकोणाला बोलावणं होतं कल्पना नाही, पण बहुतेक तुर्कमेनिस्तानचे शेजारी देश आणि प्रादेशिक देश हे याच्यात सहभागी झाले होते. याच्यामध्ये रजीब तय्यब अर्दवान हे तर सहभागी झालेच होते आणि व्लादिमीर पुतीन हे यातले 2 महत्त्वाचे भिडू होते. कारण हे सगळे देश पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग होते आणि त्यामुळे रशियाला वाटतं की आजही या देशांवर आपला प्रभाव असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे व्लादिमीर पुतीन इथे होते. आणि दुसरीकडे हे सगळे देश आता सोव्हिएत रशियातनं वेगळे झाल्यावर ते स्वतःचं अस्तित्व शोधतात की आपण आहो कोण.
आणि आता त्यांना जाणवतं की आपली संस्कृती, आपलं सगळं हे आहे ते इराण आणि तुर्की आहे. कारण हे सगळे गवताळ प्रदेशातनं आलेले लोक मंगोलियातनं आले, तिकडे वसले, मग त्यातले काही तुर्कीमध्ये गेले आणि त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या तुर्की त्यांच्यासाठी जवळचा देश आहे. तीच गोष्ट पाकिस्तानसाठी आहे आणि त्यामुळे तिथे ही परिषद भरली होती. या परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर बैठक कुठली असेल तर ती अर्दवान आणि व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये होती. याचं कारण रशिया विरुद्ध युक्रेन यांच्यातल्या शांतता प्रक्रियेसाठी, रशिया आणि युक्रेन विरुद्ध म्हणणार नाही कारण शांतता करायला विरुद्ध ते आहेत, युद्ध लढतात म्हणून विरुद्ध आहेत, पण शांतता प्रक्रियेसाठी वातावरण निर्माण होतं आहे. युरोप आडेलतट्टूपणा करतो आहे, पण अमेरिका त्यांना छेपत आहे पाठी आणि युक्रेनचं दिवसेंदिवस नुकसान होतं आहे, हे वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळे मध्यस्थी कोणी करायची, कुठे करायची यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. कारण जो मध्यस्थ असतो तो मधलं कमिशन खातो, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सन्मान तर मिळतोच आंतरराष्ट्रीय स्तरावर, पण कमिशन खातो हेही त्याचं. आणि तुर्कीची पण अर्थव्यवस्था तशी फार चांगली नसल्यामुळे असे कमिशनचे धंदे तुर्कीला खूप आवडतात आणि त्यामुळे तुर्की हे या मध्यस्थीचं ठिकाण म्हणून, आणि तुर्की त्याचा अमेरिकेत ते नेटोमध्ये सहभागी पण आहे आणि दुसरीकडे रशियाशी पण ते धंदा करतात, इराणशी त्यांचे संबंध आहेत, सौदी अरेबियाशी, अर्दवान सत्ता टिकवण्यासाठी सगळ्यांशी संबंध ठेवून आहेत. आणि त्यामुळे याच्यापूर्वी व्लोदिमीर झेलेन्स्की 19 नोव्हेंबरला तुर्कीला आले होते, तिसऱ्यांदा आले होते आणि त्यांच्यात आणि अर्दवान यांच्यात भेट झाली. शांतता प्रक्रियेबद्दलचे तपशील त्यांच्यामध्ये काही ठरले. नंतर 24 नोव्हेंबरला पुतिन आणि अर्दवान यांचं फोनवर बोलणं झालं आणि बहुतेक अर्दवाननी पुतिन यांना काय तपशील आहे ते सांगितलं. नंतर आपल्याला आठवत असेल अमेरिकेचे स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर, ट्रम्प यांचा जावई आणि पार्टनर, रिअल इस्टेट पार्टनर, हे दोघं जे अमेरिकेचे विशेष दूत म्हणून तिकडे गेले होते, तिकडे त्यांनी काहीतरी एक 27 पॉईंटचा अजेंडा तयार केला. नंतर त्यात युरोपनी खोडा घातला. ते म्हणले तुम्ही खूपच रशियाला सवलती देत आहेत. मग त्यातल्या काही अटी कुशनरनी कमी केल्या. मग रशियाने त्या अटी धुडकावून लावल्या की आम्हाला हे मान्य नाही. ते धुडकावून म्हणजे पुतिन भारतात आले. भारतात त्यांचं ज्या पद्धतीने स्वागत झालं त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली की रशिया एकटा नाही आहे, हा संदेश त्याच्यातनं गेला. आणि अतिशय आत्मविश्वासाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन परत रशियाला गेले आणि पुढे ते या अश्कबात इथे या परिषदेसाठी आले होते. आणि त्यामुळे अर्दवान आणि पुतिन यांची भेट महत्त्वाची होती कारण दोघांना काहीतरी युक्रेन युद्धाबद्दल बसून तपशील ठरवायचे होते आणि म्हणून बहुतेक ही भेट लांबली. कदाचित पुतिन यांची ही रणनीती असावी कारण पाकिस्तानने त्यांची भेट मागितली होती हे स्पष्ट दिसत आहे. कारण शहबाज शरीफ जिथे बसलेले तिथे दोन्ही देशांचे झेंडे आणि खुर्च्या ठेवलेल्या, म्हणजे ही भेट ठरलेली भेट होती. एक तर पुतिन यांनी जाणीवपूर्वक या भेटीला जायचं टाळलं आणि सरेआम शहबाज शरीफ यांची बेइज्जती केली. बेइज्जती का केली ते मी 2च मिनिटात सांगणार आहे. पण पुतिन यांनी शहबाज शरीफ यांना कल्टी दिली, त्यांना टाळलं. कदाचित याचा दुसरा अर्थ पाकिस्तानी अँगलनी हा सगळं बघितलं तर सांगितलं नाही. कदाचित त्यांची आणि तुर्कीची बैठक लांबली. महत्त्वाचे प्रश्न पाकिस्तानबरोबर डिस्कस करण्यासारखं काही नाहीच आहे, पण यांच्याबरोबर डिस्कस करण्यासारखं बरंच असल्यामुळे ती वेळ लांबली आणि मग शहबाज शरीफ यांना अतिशय महत्त्वाच्या कामासाठी दुसरीकडे जायचं असल्यामुळे ते न थांबता थेट जाऊन पुतिनला भेटले. कारण भेटले नसते तरी ते चांगलं दिसलं नसतं आणि म्हणून आगंतुकासारखे बिनबुलाया मेहमान असे जाऊन ते भेटले आणि 10 मिनिटं बसून ठीक आहे आलात का, या चहा प्यायलात, निघा आता. म्हणजे मंत्रालयात असं बरेचदा होतं की मंत्र्यांना भेटायला लोक येतात, या बसा, चहा प्या, फोटो काढा, सटका. अशा गोष्टी होतात जगात आणि त्यामुळे तशीच अवस्था शहबाज शरीफ यांची झाली असेल तर मला आश्चर्य वाटत नाही. पण पाकिस्तानातही या सगळ्याचे खूप प्रसिद्धी मिळाली. याचं कारण म्हणजे तुम्हाला आठवत असेल इम्रान खान युक्रेन युद्धाच्या 2 दिवस पूर्वीच मॉस्कोमध्ये जाऊन व्लादिमीर पुतिन यांना भेटला होता. तोपर्यंत पाकिस्तान आणि रशिया यांच्यातले संबंध फारसे नव्हते. इम्रान खाननी प्रयत्न करून रशियाशी संबंध सुधारले. त्यावेळेला थोडंसं भारत आणि रशिया यातल्याही संबंधांवर त्याचा थोडासा ताण आला होता. रशिया पण थोडंसं दाखवायला लागला की जर भारत अमेरिकेच्या जास्त जवळ जात असेल तर आम्ही पण पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करू, आम्ही पण पाकिस्तानबरोबर काही गोष्टी करू.
पण इम्रान खानचं टायमिंग इतकं चुकलं होतं की युक्रेन युद्धाच्या 2 दिवस आधी तो मॉस्कोला गेला होता, व्लादिमीर पुतीन यांना भेटला आणि ती भेट त्याच्या पतनाचं कारण ठरली. म्हणजे इम्रान विरुद्ध तिथलं लष्कर हा संघर्ष सुरू होता, पण इम्रान पाकिस्तानचा पंतप्रधान रशियाच्या अध्यक्षांना भेटतो हे झाल्यावर अमेरिकेने त्यांच्या पाठीवरचा हात काढून घेतला. लष्कराने बंड केलं. इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, नंतर त्यांना तुरुंगात टाकला. आता त्यांचे ISI चीफ आणि त्यांच्यानंतर फील्ड मार्शल होऊ पाहणारे की लष्कर प्रमुख, मग सैन्य दल प्रमुख आणि फील्ड मार्शल सगळं होऊ पाहणारे फैज हमीद यांना देखील 14 वर्षाची शिक्षा झालेली आहे. पण बघा ना, काळाचा फेरा कसा असतो. इम्रान खानची जी सगळ्यात मोठी चूक म्हणून ज्याच्यावर टीका झाली होती, आता तेच इम्रान खान पुतीनला भेटल्याबद्दल शहाणे ठरतायत की काय, असं चित्र निर्माण झालं. कारण जे अंदाज व्यक्त केले गेले होते, रशियाचा 3 महिन्यात पराभव होईल, 6 महिन्यात पराभव होईल, वर्षभरात रशियात लोक उठाव करतील, पुतीन यांना फेकून देतील, असं काहीच होत नाहीये. आणि उलट आता अमेरिकेचा पेशन्स, संयम संपत आलाय आणि युरोपला हा प्रश्न पडलाय की युक्रेनचं काय होणार. आणि याच्यातनं जर पुतीन बाहेर आले तर ते युरोपसाठी सगळ्यात मोठी बेइज्जती असणार आहे. पण त्याच्यामुळे काय होईल तर पुतीनला भेटणारे इम्रान खान याच्यामध्ये शहाणे ठरतील. पण ज्या इम्रानला हटवून शहबाज शरीफ सत्तेवर आलेत आणि लष्कराच्या मदतीने सत्तेवर बसलेत, तेव्हा रशिया शहबाज शरीफ यांना भाव देणार नाही हे पहिल्यापासून उघड होतं. मग शहबाज शरीफ तिथे का गेले असावेत? कारण मोफत की पंगत बसली असेल तर तिथे काही मोफतमध्ये मिळतंय तर खाऊन घ्यावं. कारण आता जर युद्ध थांबलं आणि रशियाला पुन्हा माणसाळायला ठरवलं, म्हणजे त्या चीनला वगळून उरलेल्या जगाच्या एकत्र प्रयत्नात रशियाला घ्यायचं ठरलं, तर मग रशिया मार्गे अरबी समुद्रापर्यंत किंवा भारतापर्यंत रस्त्याच्या मार्गाने अनेक गोष्टी होतील. भारत ते प्रयत्न करतोच आहे. नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, इराण मार्गे जॉर्जिया आणि किंवा अझरबैजान, जॉर्जिया मार्गे रशिया जाण्याचा रस्ता, रेल्वे, हे सगळं भारत प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानला अशा गोष्टी आवडतात, काही काम न करता कोणतरी रस्ता बांधायचा आणि हे मग तर टोल वसुलीला उभे राहणार. तर त्यामुळे त्याची काहीतरी चर्चा त्यांना करायची असेल. पण रशियासाठी हा काही चर्चेचा विषय नाही आहे. तुम्हाला टोल वसूल करायचा ना, आधी रस्ता तर बांधून होते, मग बघूया टोलच. आणि त्यामुळे पुतीन यांनी त्यांच्या बैठकीला फारसं महत्त्व दिलं नाही. 40 मिनिटं वाट बघायला लागली. आणि त्यामुळे इम्रान खानचे लोकही पाकिस्तानात गाजावाजा करत की बघा इम्रान खानला कसा मान होता आणि हा शहबाज शरीफ कसा आगंतुकासारखा घुसतो आणि कोणी त्याला बघतही नाही. पण या सगळ्या गोष्टींमुळे मनोरंजन चांगलं होत असलं तरी त्याचे संदर्भ आणि त्याची पार्श्वभूमी हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.